लातूर शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर बेशिस्त वाहनतळ, रस्त्यांच्या मध्यभागी उभ्या केल्या जाणाऱ्या ऑटो रिक्षा आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे शहरातील ट्रॅफिक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र आहे। लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, अंबाजोगाई रोड आणि राजीव गांधी चौक या प्रमुख मार्गांवर सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। अनेक वाहन चालक रस्त्याच्या कडेला किंवा चौकांमध्ये बेशिस्तपणे आपली वाहने उभी करत असल्याने रस्त्याची रुंदी कमी होते आणि वाहतूक सुरळीत राहत नाही। याशिवाय शहरातील काही ऑटो रिक्षा चालक अधिक प्रवासी मिळवण्यासाठी अधिकृत ऑटो स्टँड ऐवजी रस्त्याच्या मध्यभागीच रिक्षा उभे करतात। त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना मार्ग काढणे कठीण जाते आणि काही वेळा मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते। वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची यंत्रणा असली तरी अनेक चौकांमध्ये पोलिसांची अनुपस्थिती जाणवते। परिणामी वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असून शहरातील ट्रॅफिक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे आणि या सगळ्यांचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुनील कुमार यांनी। लातूर शहरामध्ये सुद्धा आता दिवसेंदिवस जे आहे ते वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आलेला आहे। लातूर शहरामधल्या अनेक भागांमध्ये जे आहे ते वाहतूक कोंडी पाहायला मिळते। त्याचबरोबर लातूरच्या मी आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आणि या ठिकाणी या चौकामध्ये जर पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचे जे आहे ते मोठ्या प्रमाणात होते। वाहनांची वर्दळ जी आहे ते या चौकामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि याच वाहतूक कोंडी कशामुळे होतं तर त्याचा एक सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर या ठिकाणचं हे जे ऑटो चालक जे आहे ते त्यांचं बेशिस्तपणा जे आहे ते हा बेशिस्तपणामुळे कुठंतरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ती वाहतूक कोंडी पाहायला मिळते। एकूण जर पाहिलं तर हाकेच्या अंतरावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे आणि याच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचं मात्र किंवा यातल्या लातूर शहरातल्या वाहतूक व्यवस्थेचं मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष जे आहे ते पाहायला मिळते। कारण आता ही आलेली बस सुद्धा जी पहा आपण की भर रस्त्यामध्ये जे आहे ते हे बस थांबतायत, त्याचबरोबर ही ऑटो जे आहे ते भर रस्त्यामध्ये थांबतायत आणि त्यामुळं कुठंतरी इतर जे दुसरे वाहन चालक आहेत त्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे आणि परिणामी या चौकांमध्ये जे आहे ते दररोज जे आहे ते वाहतूक कोंडीचा सामना जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांना जे आहे ते करावं लागत आहे। त्यामुळं कुठेतरी या लातूर शहरामधल्या या वाहतुकीचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। वाहतूक कोंडी जी आहे ते मोठ्या प्रमाणात या शहरांमध्ये होताना दिसत आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर ट्रॅफिक कंट्रोलकडनं कुठल्याही पद्धतीचं नियम जे आहे ते लावण्यात आलेले नाहीत आणि या ठिकाणी जे ऑटो चालक जे आहे ते बेशिस्तपणाने जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते आपले जे ऑटो जे आहे ते पार्किंग करतायत आणि प्रवाशांची ने-आण करतायत, वाहतूक करतायत। या ऑटो चालकांवरती जे आहे ते पोलीस प्रशासन असेल किंवा ट्रॅफिक कंट्रोल जे असेल ते कशा पद्धतीने काम करणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। त्याबरोबर या शहरात आणि या चौकामध्ये जे ट्रॅफिक जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे। ही ट्रॅफिक जे आहे ते कशा पद्धतीनं कंट्रोल जे आहे ते केले जाणार आहे। जे आपण जर हे चित्र जे आहे ते आपण जर पाहिलं तर आपण चौकामध्ये आहोत थेट आणि या चौकामधलं जर चित्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते ट्रॅफिकची खूप मोठी जी समस्या आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि हा पूर्णपणे बेशिस्तपणा जो आहे तो इथल्या वाहन चालकांचा, इथल्या ऑटो चालकांचा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी जे आहे ते इथं ट्रॅफिकचे कर्मचारी असतील किंवा पोलीस कर्मचारी जे असतील या ठिकाणी आपल्याला जे आहे ते कुठेही पाहायला मिळत नाहीत आणि त्यामुळं ट्रॅफिकचे कंट्रोल करणारे पोलीस कर्मचारी या ठिकाणी चौकामध्ये नसल्यामुळे या ठिकाणच्या ऑटो चालकांची मुजोरी जी आहे ती पाहायला मिळते आणि परिणामी हेच ऑटो चालक भर रस्त्यामध्ये जे आहे ते आपले ऑटो उभा करतात आणि इथले जे प्रवाशांचे आहे ते ने-आण करण्यासाठी ते थांबतायत आणि त्यामुळं परिणामी या चौकामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। एकूण जर पाहिलं तर या सर्वच वाहतूक कोंडीवरती जे आहे ते आता पोलीस प्रशासन असेल किंवा ज्या महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे रस्ते आहेत, पार्किंग झोन जे आहेत त्या पद्धतीनं जे आहे ते महानगरपालिका सुद्धा या पार्किंग झोनवरती काम करणार आहे का, इथले वाहतूक नियंत्रण करणारे जे पोलीस आहेत ते सुद्धा या वाहतूक कोंडीवरती आहेत ते काही उपाययोजना करणार आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.